तुम्हाला माहिती आहे का, साईबाबा शिर्डीत कसे आले? ते संत म्हणून आले नव्हते. त्यांच्यासोबत कोणी भक्त नव्हते. ते एका नाव नसलेल्या लहान मुलासारखे शिर्डीत आले होते. एका दिवशी शिर्डी गावात एक मुलगा दिसू लागला. ना आई वडील ना धर्माची ओळख. तो गावातील निमाच्या झाडाखाली बसून राहायचा. तप्त उन्हाळा असो किंवा थंड हिवाळा, तो तिथेच शांत बसायचा. गावातील लोक त्याला वेडा समजत होते. पण एक विचित्र गोष्ट घडली. ज्या फांदीखाली तो बसायचा त्या निमाच्या झाडाची पाने गोड झाली. संपूर्ण झाड नाही, फक्त त्याच फांदीची पाने. हे पाहून गावकऱ्यांना आश्चर्य वाटलं. गावातील पुजारी खंडोबा मंदिरात उत्तर शोधायला गेले. तेव्हा सांगण्यात आलं की हा मुलगा इथे 12 वर्षे तपस्या करून बसला आहे. त्यांनी त्या झाडाच्या मुळाजवळ जमीन खोदली आणि तिथे आश्चर्यकारक दृश्य दिसलं. जमिनीखाली तेलाशिवाय दिवे पेटलेले होते. तेव्हा त्या मुलाने शांतपणे सांगितलं, हे माझ्या गुरूंचे स्थान आहे. पण गावकऱ्यांना अजूनही काही समजले नाही. आणि काही दिवसांनी तो मुलगा अचानक शिर्डीतून गायब झाला. वर्षे लोटली. शिर्डीने त्या मुलाला जवळजवळ विसरून टाकले. दरम्यान चांद पाटील नावाचा माणूस आपल्या हरवलेल्या घोडीचा शोध घेत होता. थकून भागून तो रस्त्याच्या कडेला बसला तेव्हा त्याला फाटकी कपडे घातलेला एक फकीर भेटला. फकीर म्हणाला, तुझी घोडी त्या झुडपामागे आहे. आणि खरंच घोडी तिथेच सापडली. त्या फकीराने जमिनीवर काठी मारली आणि तिथून पाणी बाहेर आले. नंतर त्याने चिलम पेटवली, पण आसपास कुठेही आग नव्हती. चांद पाटील थक्क झाला. काही दिवसांनी लग्नाच्या वरातीसोबत तो फकीर शिर्डीत परतला. जेव्हा ते खंडोबा मंदिराजवळ पोहोचले तेव्हा मंदिराचे पुजारी महल साप्ती त्या फकीराकडे पाहत थांबले. त्यांना त्या व्यक्तीत काहीतरी दिव्य जाणवलं आणि त्यांच्या तोंडून अचानक शब्द बाहेर पडले, या साई. त्या क्षणापासून त्या फकीराला एक नाव मिळालं, साईबाबा. त्यानंतर साईबाबा शिर्डी सोडून कधी गेले नाहीत. ते एका जुन्या मोडकळीस आलेल्या मस्जिदीत राहू लागले. पण त्यांनी तिला एक वेगळं नाव दिलं, द्वारकामाई. द्वारका म्हणजे कृष्णाचे स्थान आणि माई म्हणजे आई. त्या मस्जिदीत तुळशीचं रोप होतं आणि सतत धुणी पेटलेली असायची. त्या काळात हिंदू आणि मुस्लिम वेगळे मानले जायचे. पण साईबाबांनी त्या एका जागेत दोन्ही धर्म एकत्र आणले. त्या धुणीतून निघणारी राख म्हणजे उदी लोकांच्या कपाळावरती लावली जायची आणि अनेकांना त्यातून आराम मिळायचा. एकदा गावातील व्यापाऱ्यांनी त्यांना दिव्यासाठी तेल देण्यास नकार दिला. साईबाबांनी वाद घातला नाही. त्यांनी पाण्यात प्रार्थना केली आणि त्या पाण्याने दिवे भरले आणि आश्चर्य म्हणजे ते दिवे संपूर्ण रात्र पेटत राहिले. सकाळपर्यंत गावकऱ्यांचा अहंकार शांत झाला. तरीही साईबाबा बदलले नाहीत. ते रोज भिक्षा मागायला गावात फिरायचे आणि मिळालेलं अन्न हिंदू मुस्लिम सगळ्यांना एकत्र खायला द्यायचे. कोणी त्यांना विचारायचं, तुमचा धर्म कोणता? ते शांत राहायचे. कोणी विचारायचं, तुम्ही कोण आहात? ते फक्त आकाशाकडे बोट दाखवायचे. ते धर्माचे नाव घेण्यासाठी आले नव्हते, तर धर्मांच्या भिंती तोडण्यासाठी आले होते. त्यांचा संदेश फक्त 2 शब्दांत होता, श्रद्धा आणि सबुरी. आजही शिर्डीत तेच ठिकाण आहे जिथे कडू निमाची पाने गोड झाली, जिथे पाण्याने दिवे पेटले आणि जिथे एका मोडकळीस आलेल्या मस्जिदीने मातेचं रूप घेतलं. आणि त्या ठिकाणाहून एकच संदेश जगभर पसरला, सबका मालिक एक. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करा, ओम साईराम.